जो विषय माझ्या समोर आला तो म्हणजेच की काय DMIT. तर मी हा विचार केला की आपण स्वतःचा आणि इतरांचं भविष्य चेंज करू शकतो का? तर हा करू शकतो. कशाने करू शकतो? मग त्यावेळेस फक्त डोक्यात फिरत होतं DMIT. आता तुम्हाला DMIT बद्दल काय माहिती आहे ते मला माहिती नाहीये, पण जे गेल्या 6 वर्षात जे DMIT मला कळलं ना ते मी डेफिनेशन तुम्हाला सांगतो. आवडेल का? नक्की. चला, DMIT म्हणजे सिंपल काय, स्वतःला स्वतःमध्ये शोधण्याची टेस्ट. काय बोललो? स्वतःला स्वतःमध्ये शोधण्याची टेस्ट म्हणजे DMIT. म्हणजे तुम्हाला लोक काही सांगतील की DMIT म्हणजे असं तसं हे ते दुनियाभरचं सांगतील, पण ते जे मला 6 वर्षा अगोदर जी गोष्ट कळली होती ती म्हणजे हेच कळली होती की आपण स्वतःला स्वतःमध्ये शोधू शकतो का, आणि जर त्याची प्रोसेस जर काय असेल ती म्हणजे काय DMIT. विषय कळाला का? मग नेमकं याच्यात होतं काय? आता टेक्निकली सांगायचं म्हटलं तर ते 10 लोब्स, फिंगरप्रिंट्स घ्या, मग हे करा ते करा, हे टेक्निकल गोष्ट झाली. साध्या सोप्या भाषेत सांगू का? आवडेल? चला, साध्या सोप्या भाषेत म्हणजेच की काय, हु आय एम, मी कोण आहे. पहिले तर स्वतःला ओळखा, मी कोण आहे. बऱ्याच लोकांना ना मी कोण आहे हेच माहिती नसतं. प्रॉब्लेम कुठे आहे? इकडे आहे, बरोबर ना अरुण सर? तर जर तुम्हाला हे जर स्पष्ट झालं की गीताजी आप कोण है, बरोबर, आप बोलोगे गीता, बरोबर ना, तर तुम्ही कोण आहात हे पहिलं तुम्हाला कळणं गरजेचं आहे, राईट. देन त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की व्हॉट आय एम, माझ्यात काय आहे. पहिली गोष्ट कळाली का, मी कोण आहे, नंतर माझ्यात काय आहे. जर हे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला देवाने पाठवलं तर असंच पाठवलंय का टाइमपास साठी की जा संदीप सर मस्तपैकी सगळा ट्रेनिंग घे, जा तेजस्विता जा मस्तपैकी पिकनिक करत बस, याच्यासाठी पाठवलंय का? बरोबर ना गीताजी? समथिंग काहीतरी रिझन आहे. विदाउट रिझन तुम्ही इकडे नाही आलात. तर काहीतरी आहात तुम्ही, काहीतरी तुमच्यात आहे आणि काहीतरी तुम्हाला करायला पाठवलंय. विषय कळाला का? आता इकडे कोण असं आहे का की तुमच्यात काहीच पोटेन्शियल नाही, काहीच ॲबिलिटी नाहीये, असं का आहे का इथे कोण? समथिंग काहीतरी आहे ना. तर सिंपल आहे, म्हणजेच की पहिलं DMIT म्हणजे काय की स्वतःला स्वतःमध्ये शोधण्याची टेस्ट, ज्याच्यामध्ये पहिलं तर तुम्ही कोण आहात, तुमच्यामध्ये काय आहे आणि तुम्ही काय करण्यासाठी आलेला आहात हे जर तुम्हाला स्पष्ट कळालं, तुमच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतील. गाडी येते कुठे? इकडेच ना, पट्टही मी बोलतोय ते हॅलो, राईट. आणि जर ही गोष्ट जर तुम्हाला क्लिअर झाली ना, तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. फक्त कंडिशन काय आहे हे कळल्यानंतर त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. क्लिअर का? जाऊयात पुढे. फास्ट होत नाही ना गाडी?